मित्रांनो, आजचा विषय लय खोल आहे. तुम्ही ऐकला ना तुम्ही पण हँग होऊन जाशाल. काय सांगावं तुम्हाला, असं घडलं या भाऊन संग. मी गावात गेलो होतो विनू शेटला आणायला, पण तिथं वेगळाच किस्सा चालू होता. म्हटलं चला 5 मिनिटं आपण पण बसून घेऊ, तिथं काय चालू आहे काय नाही आपल्याला तरी माहित होईल. आता जे कटिंग करताय त्यांचं नाव आहे सागर विश्वास. त्यांच्या नावातच विश्वास आहे म्हणल्यावर तिथं पोरग काय घाबरणार खुर्चीवर बसायला, नाही का? तर जो खुर्चीवर बसलाय तो आहे योगेश. विषय असा झाला, त्याची केस आहे सायळावानी सरळ. सागर भाऊंचा आडनाव जरी विश्वास असलं तरी ते कटळले होते, कारण की योगेश भाऊचे केसच खाली होत नव्हते, ते सरळ सायळावानी वर राहत होते. मग त्यांनी शेवटी दिला वरतीच करून. विनू शेटला आलो होतो मी घरी घेऊन, पण विषय काय झाला, आम्हाला क्रिकेट खेळायचं होतं आणि क्रिकेट खेळताना नेमकी शेजारच्या काकांनी काय केलं, तिथं गव्हाचं त्यांचं रान होतं ते दिलं पेटून. तीन गव्हाचं रान म्हणजे हार्वेस्टिंग वगैरे झाली होती, फक्त काड पेटवायचं होतं त्यांना. पण विषय काय झाला माहिती का, आमची सगळी टीम घेतली त्यांनी काड पेटवायला, म्हणजे तुम्हाला खेळायचं असेल ना काड पेटू लागा आम्हाला. मग काय सगळे पोर बेलगले काड पेटवायला. पण 3-4 नमुने असे होते मित्रांनो, ते काय काड पेटवायचं नावच घेत नव्हते, त्यांचेच क्रिकेट खेळत होते ते त्या बाजून. म्हणजे कसं नाचता येईना अंगण वाकडे, खेळता तर काय आहे ना, बॉल सगळे वाईडच फेकायचे ते, आणि एकाला खेळता येईना नीट ध्यानावर, निस्ता धिंगाणा चालू होता त्यांचा. आता विषय आज झाला काड पेटवल्यामुळे आम्हाला खेळताच आहे ना, म्हणलं जाऊ दे मोरदे उद्या खेळू आपण. घरी जाताना टरबूजाच्या रानात एक टरबूज दिसलं, म्हणलं बुक्की मारून पाहा. पण काय सांगू तुम्हाला, मी कराटे चॅम्पियन इतका भयानक लागलं माझ्या हाताला. मी काय शेतकऱ्याच पोरगा असल्यामुळे आपल्या मनगडात पण ताकद आहे. एका बुक्कीत ते टरबूज ठेचलं होतं, दुसऱ्या बुक्कीत आपण ते फोडून टाकलं. पण विषय काय माहिती का, ते होतं कवळं. आता आम्ही शेतात लावलं होतं मुकासा, पण विषय काय झाला, आमचे काही रोपं जळाल्यामुळे आम्ही आणलं होतं सिंबा लेट उतारल्यामुळे पाहते कवळच राहत. आणि मुकासाच्या फळाची एवढी जरी साईज झाली तरी मधून लाल राहतं. म्हणजे मुकासाच व्हरायटी करा तुम्ही मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला.